ही चर्चा होती। त्यामुळे त्यातले 2 खासदार हे आपल्या सोबत येतील असं त्यांचं म्हणणं होतं किंवा असा दावा होता, मात्र ते होताना दिसत नाहीये। संजय दिना पाटील वारंवार ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांशी बोलत होते। सचिन अहिर यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आली होती की आपण संजय दिना पाटील यांशी बोलावं। संजय दिना पाटील सुद्धा अरविंद सावंतांना फोन करून कालपर्यंत सांगत होते की मी या बैठकीला येतोय, मात्र आता 11:30 वाजलेत, संजय दिना पाटील इथे आलेले नाहीयेत। कालपासून ते दिल्लीत आहेत संजय पाटील इथे आलेले नाहीयेत, कालपासून ते दिल्लीत आहेत अशी माहिती आहे आणि त्यामुळे संपूर्ण जो एक गट आहे तो अज्ञातस्थळी आहे आणि अधिकृतरित्या जसं ते ठाकरेंची शिवसेना म्हणते की अधिकृतरित्या ऑपरेशन टायगर यशस्वी झालं हे त्यांनी दाखवावं, तर कदाचित 2-3 दिवसामध्ये हे दाखवलं जाईल। काही तांत्रिक अडचणींमुळे हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या समोर येतात किंवा अधिकृतपणे भूमिकाही मांडली जात नाहीये। मात्र ज्या प्रकारे शिंदे शिवसेनेच्या नेत्यांकडनं जे व्हॉट्सअप स्टेटस ठेवण्यात येत आहेत किंवा अधिकृतरित्या आता आपण बघतोय प्रतिक्रिया देताना आपण पाहतोय ज्यामध्ये ऑपरेशन टायगर हे यशस्वी झाल्याचं म्हटलं जातंय, कारण मागील 2-3 दिवसांपासून शिंदे शिवसेनेचा कोणताही नेता या सगळ्या संदर्भात बोलत नव्हता। मात्र ज्या प्रकारे काल दिल्लीमधनं एकनाथ शिंदे हे ठाण्यामध्ये गेले आणि विधान परिषदेच्या कामाला लागले, त्याहून स्पष्ट झालेलं आहे की ऑपरेशन टायगर हे जवळपास आता यशस्वी झालेलं आहे। कारण आज या बैठकीवरून ठरणार होतं की ठाकरेंसोबत किती खासदार आहेत, तर अर्थातच आकडा आहे 9 पैकी फक्त 3 खासदार, ज्यामध्ये राजाभाऊ वाजे, अरविंद सावंत, अनिल देसाई हे 3च खासदार या बैठकीला उपस्थित आहेत आणि त्यामुळे लोकसभा अध्यक्षांना एक पत्र दिलं जाईल, व्हीपचं उल्लंघन केलं त्यामुळे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, त्यांना अपात्र करावं अशा प्रकारची भूमिका मांडली जाण्याची शक्यता आहे। आणि अशी सुद्धा माहिती मिळत आहे, कारण बैठकीआधी किंवा पत्रकार परिषदेआधी उद्धव ठाकरेंनी आपल्या काही खासदारांशी चर्चा केल्याचं कळतंय, ज्यामध्ये नेमकं या बैठकीमध्ये कोण कोण आलं किंवा कोण कोण येणार, कोणाशी संपर्क झाला याची सुद्धा माहिती अरविंद सावंत असतील, अनिल देसाई असतील, संजय राऊत असतील त्यांनी उद्धव ठाकरेंना दिलेली आहे। आणि त्यामुळे आता या पुढची भूमिका सुद्धा थोड्याच वेळात ठाकरेंची शिवसेना अधिकृतरित्या स्पष्ट करेल की यांच्यावर अपात्रतेची कारवाई करण्यासाठी आम्ही आता पुढे जात आहोत। मात्र ही कारवाई होणार का, कारण ज्या प्रकारे जे नियम आहेत, जे कायदेशीर सल्ले घेऊनच शिंदे शिवसेनेने ही सगळी आपण बघितलं एक वेगळा गट स्थापन करण्याचं किंवा मग खासदार पुन्हा आपल्या पक्षामध्ये विलीन करण्याचं या प्रक्रियेला काहीसा विलंब जरी झाला असला तरी अधिकृतरित्या हे 2-3 दिवसामध्ये समोर मांडलं जाईल। मात्र आता सध्या 3च खासदार ठाकरेंच्या शिवसेनेसोबत आहे हे या बैठकीतनं दिसतंय। नक्कीच आपण पुन्हा एकदा खासदारांनी काय भूमिका घेतली आपण पाहतोय। भाऊसाहेब वागचौरे या बैठकीला गैरहजर आहेत, ते कुठे आहेत हे समजू शकलेलं नाहीये, असं समजतंय की ते कदाचित हरिद्वारला निघून गेलेत। ओमराजे निंबाळकर हे देखील आजच्या बैठकीला गैरहजर आहेत, ते पुण्यामध्ये असल्याचं समजतंय। संजय दिना पाटील यांनी सांगितलं होतं की ते बैठकीला येतील, मात्र ते देखील गैरहजर आहेत। संजय देशमुख, संजय जाधव हे दिल्लीतल्या त्यांच्या निवासस्थानामध्ये नाहीयेत, ते देखील या बैठकीला गैरहजर राहिलेत। आणि नागेश पाटील आष्टीकर यांच्याशी देखील कुठलाही संपर्क होऊ शकत नाहीयेत, ते देखील या बैठकीला आलेले नाहीत। त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेमधल्या या 6 खासदारांनी, जे बंडखोर खासदार आहेत, त्यांनी हा व्हीप अभरलेला आहे, ते या बैठकीला उपस्थित नाहीयेत। त्यामुळे आता त्यांच्यावर कशा रीतीने कायदेशीर कारवाई केली जाते, ठाकरेंच्या शिवसेनेकडून आता पुढचं पाऊल नेमकं काय उचललं जातं हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र ठाकरेंच्या शिवसेनेकडून जे दावे केले जात होते ते मात्र इथे फोल ठरताना दिसतायत। बैठकीला कोण हजर आहेत आपण पुन्हा एकदा पाहतोय। गटनेते अरविंद सावंत हे हजर आहेत, राजाभाऊ वाजे आणि अनिल देसाई जे लोकसभेतले 3 खासदार आहेत ते हजर आहेत आणि राज्यसभेतले 1 खासदार संजय राऊत हे देखील या बैठकीला हजर आहेत। मात्र इतर 6 खासदारांनी या बैठकीला दांडी मारलेली आहे, त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेसाठी हा मोठा धक्का आहे। अरविंद सावंत, राजाभाऊ वाजे आणि अनिल देसाई हे 3च खासदार, लोकसभेतले हे 3च खासदार या संसदीय दलाच्या बैठकीला हजर आहेत। या 4 खासदारांनी काल पत्रकार परिषद घेतलेली होती, तेच खासदार सध्या या बैठकीमध्ये सहभागी झालेले आहेत, बैठकीला हजर आहेत। इतर खासदारांनी गैरहजर राहणंच पसंत केलंय। त्यामुळे अर्थातच ऑपरेशन टायगर हे यशस्वी झालंय का, जे दावे होते आणखी 2 खासदार कदाचित या बैठकीला येऊ शकतात, ते दावे आता फोल ठरताना दिसतायत। तर त्या 6 खासदारांनी पक्षाचा व्हीप मोडलेला आहे। आता पुढे काय पावलं उचलली जाणार, त्यांच्यावर कारवाईच्या दृष्टीनं आता कसा निर्णय घेतला जाणार हे पाहणंही महत्त्वाचं आहे। अर्थात हा व्हीप अशा रीतीनं पक्षाच्या बैठकीला लागू होतो का, हा देखील एक महत्त्वाचा मुद्दा आहे। आपण ही सगळी महत्त्वाचे खासदार बघतोय, कोण कोण गैरहजर आणि कोण हजर हे आपण पाहतोय। संजय देशमुख, संजय जाधव, नागेश पाटील आष्टीकर, संजय दिना पाटील, त्यासोबतच ओमराजे निंबाळकर
या सगळ्या खासदारांनी आजच्या या बैठकीला दांडी मारली आहे. तर दुसरीकडे अरविंद सावंत, राजाभाऊ वाजे आणि अनिल देसाई हे 3 खासदार मात्र या बैठकीला हजर आहेत. हे तिघच हजर आहेत आणि त्यामुळे आता हा मोठा भूकंप तर झालेला आहे. आता पुढची पावलं काय उचलायची या दृष्टीनं ठाकरेंच्या शिवसेनेकडनं काय निर्णय घेतला जातो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. साधारण 12 वाजेपर्यंत ही बैठक चालणार असल्याचं समजतंय. या बैठकीनंतर ठाकरेंच्या शिवसेनेचा पुढचा निर्णय येईल. मात्र आपण पुन्हा एकदा पाहतोय कोण हजर कोण गैरहजर. भाऊसाहेब वाकचौरे, ओमराजे निंबाळकर, संजय दिना पाटील हे गैरहजर आहेत. सोबतच संजय जाधव, संजय देशमुख आणि त्यासोबतच नागेश पाटील आष्टीकर हे 6 खासदार गैरहजर आहेत. आणि लोकसभेतले ठाकरेंच्या शिवसेनेसोबत राहिलेले 3 खासदार अरविंद सावंत, राजाभाऊ वाजे आणि अनिल देसाई हे तिघे मात्र या बैठकीला हजर आहेत.